एकनाथ शिंदेनी अनेक वेळा बोलावलं पण मी गेलो नाही. गद्दारी करून आमदारकी नको होती असं वैभव नाईक म्हणाले. दसरा मेळाव्यादरम्यान गोगावलेंनाही फोन केला. गोगावलेंनी सुद्धा आपल्याला फोन केले होते असंही त्यांनी म्हटलंय. आमदारकीवरून निलेश राणे यांच्यावर वैभव नाईक यांनी ही टीका केली आहे. माझ्या समोर जे तेव्हा आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते. अँटी चेंबर मध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार इथपर्यंत सगळं झालं होतं. की राणेंना काय काय सांगायचं इथपर्यंत पण सगळं झालं होतं. एकनाथ शिंदे साहेब मला अनेक वेळा बोलत होते, परंतु मला गद्दारी करून आमदारकी लोक पाहिजे होती म्हणून मी शिंदे सेनेत गेलो नाही. सर्वांना माहिती आहे. दसरा मेळाव्यापर्यंत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा दसरा मेळाव्यापर्यंत सुद्धा भरत गंगोलेंनी मला फोन केला होता आणि हे भरत गंगोलेंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. परंतु निलेश राणे जे आता शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, कारण त्यांना आणि त्यांच्या वडिलांना पक्षातून हाकलून लावलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांबद्दल काय बोललं होतं आणि निवडणुकीच्या फक्त आमदारकीसाठी किंवा निवडणुकीचं पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीतनं सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिंदे सेनेतनं आमदारकी लढवली.